मोदक. गणपती बाप्पांना सर्वात प्रिय असा मोदक. आज मी तुम्हाला मागी गणेश उत्सवानिमित्त मोदक बनवून दाखवणार आहे. मागी गणेश उत्सव म्हणजेच तिळकुंद चतुर्थी. या दिवशी बाप्पांना तिळाच्या मोदकांचा नैवेद्य दाखवतात. दरवर्षी मी बाप्पांना एकाच प्रकारचे मोदक दाखवायची, पण या वर्षी मी बाप्पांना वेगळ्या प्रकारचे, अगदी सॉफ्ट आणि बनवायला पण सोपे असे तीळ मावा मोदक अचूक मोजमापासहित तुम्हाला बनवून दाखवणार आहे. चला तर मोदक बनवून घेऊया. इथं मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मी 1.5 कप इतके तीळ घालत आहे. मी इथं अनपॉलिश तीळ घेतलेले आहे. तुम्ही पॉलिश तीळही घेऊ शकता. तीळ आपल्याला 2 मिनिटं छान असे मंद आचेवर परतवून घ्यायचे आहेत. आता तीळ थंड झाले की 1 कप तीळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत. अर्धा कप तीळ आपल्याला असेच बाजूला ठेवून द्यायचे आहेत. आता हे जे तीळ आहेत ते आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहेत. हे बघा, तीळ मी वाटून घेतलेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे जाडसरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता इथं एका पॅनमध्ये मी 1 कप इतका मावा घेतलेला आहे. आता हा मावा आपल्याला मंद आचेवर छान असा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मावा आपला मस्त मऊ झालेला आहे, मेल्ट झालेला आहे जवळजवळ. तर आता याच्यामध्ये मी 1/2 कप इतका गूळ घातलेला आहे, म्हणजे 3/4 कप मी याच्यामध्ये गूळ घातलेला आहे. आता गूळही याच्यामध्ये आपल्याला छान असा मंद आचेवर परतवून घ्यायचा आहे. गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे छान असं परतवत राहायचं आहे. आता मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे ते परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे. या प्रमाणात जर तुम्ही मोदक बनवले तर परफेक्टच होतील. तर आता 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपला गूळ छान मेल्ट झालेला आहे. ही पूर्ण प्रोसेस आपल्याला मंद आचेवरच करून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये मी घातलेले आहे वेलची पूड. आता याच्यामध्ये आपण जे तीळ वाटून घेतलेले होते ते घालायचे, आणि जे अर्धा कप इतके आपण तीळ जे साईडला काढून ठेवलेले होते तेही आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत. आता हे आपल्याला सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ही पूर्ण प्रोसेस आपल्याला मंद आचेवरच करायची आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे सर्व मिक्स झालं की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. तवा गरम आहे, त्याच्यामुळे हे जे आपल्याला मिश्रण आहे ते सतत ढवळतच राहायचं आहे. हे मिश्रण जे आहे ते थोडं पातळसर आहे. हळूहळू ते घट्ट होईल. गॅस आपली बंदच आहे आणि हे आपण मिश्रण जे आहे ते सतत ढवळत आहोत आणि हळूहळू हे घट्टही होत चाललेलं आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, हे व्यवस्थित घट्ट होत चाललेलं आहे. आता आपलं जे सारण आहे ते मोदक बनवण्यासाठी तयार आहे. चला तर मोदक बनवून घेऊया. आता इथे मी घेतलेला आहे मोदकांचा साचा. पहिल्यांदा तर याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. प्रत्येक वेळेस मोदक बनवताना तूप लावायची गरज नाही आहे. सुरुवातीलाच आपल्याला एकदा तूप लावून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी काजू आणि पिस्त्याचे बारीक बारीक असे काप केलेले आहेत ते घालत आहे. हे ऑप्शनल आहेत. आता हे टाकल्यामुळे मोदक सुंदर दिसतात म्हणून मी हे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. तुम्हाला स्किप करायचे असतील तर स्किप करू शकता. आता या मोदक पात्रामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे. आता हे बंद करून घ्यायचं आणि याला आपल्याला
हे अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे, दाबून घ्यायचं आहे। व्यवस्थित दाबून घेतलं तर मोदकांचा शेप एकदम छान येतो। दाबलं नाही तर मोदक मध्ये मध्ये पोकळ राहून तो तुटू शकतो। अशा प्रकारे एकदम व्यवस्थित आपल्याला दाब देऊन घ्यायचा आहे। हे बघा, आता हे मी ओपन करते। तुम्ही बघू शकता आपला मोदक अगदी सहजपणे निघालेला आहे आणि याच्यावर जे ड्रायफ्रूट्स आहेत ते खूप सुंदर दिसत आहेत। तर मी अजून एक मोदक तुम्हाला दाखवते। अगदी सोप्या पद्धतीत आणि अगदी अलगदच हे मोदक निघत आहेत। तुटत वगैरे नाही, तुटण्याचे अजिबात चान्सेस नाही, एकदम घट्ट पकडून राहतात हे मोदक असे। तर पुन्हा मी एक मोदक तुम्हाला बनवून दाखवते। तशाच पद्धतीत मी मोदक बनवत आहे। आता हे जे मोदकांचे साचे आहेत ते वेगवेगळ्या साईजमध्ये मिळत असतात। मी थोडा मोठ्या साईजचा साचा घेतलेला आहे। याच्यामध्ये लहान साईजही येते आणि 4-5 मोदक एकत्र बनतील असाही साचा येतो। तुमच्याकडे जो साचा असेल तसं तुम्ही ते मोदक बनवू शकता। कुठल्याही साईजमध्ये तुम्ही मोदक बनवू शकता। तर हा बघा, इथे आपला मोदक तयार झालेला आहे। बघा, एकदम अलगद निघतो, सहज निघतो, एकदम छान असे हे मोदक तयार होतात। आता बाकीचे सर्व मोदकही मी तयार करून घेते। मी दरवर्षी तिळकुंद चतुर्थीला ना आमच्याकडे पारंपरिक पद्धतीत असे तिळाचे मोदक बनवले जातात। ते म्हणजे जसे आपण तिळगुळ बनवतो ना, तिळगुळाचे लाडू बनवतो किंवा चिक्की बनवतो, तशा पद्धतीत ते मोदक बनवायचो। तर ते तिळगुळासारखे जेव्हा आपण बनवतो तर हाताला चिकटतातही आणि शिवाय ते खूप कडकही असतात। तर अशा पद्धतीने जर मोदक बनवले तर अगदी सहजपणे तयार होतात आणि सॉफ्टही आहेत आणि चवीलाही खूप छान लागतात। यावर्षी तिळकुंद चतुर्थीला मी अशाच पद्धतीत मोदक बनवणार आहे। तर तुम्हीही या वर्षीच्या तिळकुंद चतुर्थीला अशाच पद्धतीत मोदक बनवा आणि कसे झाले आहेत हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। मला खात्री आहे एकदा तुम्ही या पद्धतीत जर मोदक बनवले तर पुढच्या वेळेसही तुम्ही याच पद्धतीत मोदक बनवाल। हे मोदक चवीला तर छान आहेतच, शिवाय हे खूप सॉफ्टही आहेत। त्याच्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे मोदक सगळ्यांनाच नक्कीच आवडतील। तर ही मोदकांची रेसिपी तुम्ही तुमच्या मैत्रिणींना किंवा तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा। तर तुम्हाला आजची माझी तीळ मावा मोदकांची रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला आजची माझी तीळ मावा मोदकांची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।